गॉड ब्लेस यू. नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. बरेचसे कमेंट आले होते की माझा जो टोन ऑफ द टॉपिक आहे, मला एक पर्सनली मेसेज आला होता की तुझा आवाज फारच मोठा आहे, बोलताना तू खूप मोठ्याने बोलते, असं वाटते की मोठ्याने बोलते. तर मला खूप छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. त्यातनं तर मला कळालं की माझ्यामध्ये काहीच खराबी नाही आहे, मी बोलते ते मला कळतंय. त्यातनं मी खूप हॅपी आहे, बिकॉज माझं ते स्वतःचं युनिकनेस आहे, माझी सांगण्याची पद्धतच ती आहे. असतं ना प्रत्येकाचं एक जे माझं स्वतःचं आहे तेच. तर सगळ्यांना माझं पटतं, हे ऐकून मला खूप छान वाटलं. त्याचबरोबर माझी तब्येत आता स्टेबल आहे. सर्दी मला खूप आहे, अजूनही खूप आहे, ताप पण येतोय, पण मी गोळ्या औषधं घेते प्रॉपर टायमावरती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आज माझा व्लॉग असा मी काहीच करणार नव्हते, पण आजचा व्लॉग ना स्पेशल माझ्या वैष्णवीने शूट केला आणि लिटरली तुम्हाला हा व्लॉग बघून इतकं छान वाटेल ना, कारण की हे ज्यावेळेस मी पाहत होते ना, तर मला पण खूप सरप्राइझिंग होतं ह्या गोष्टी. तर म्हणजे मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच हा व्लॉग बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वैष्णवीसाठी एक लाईक आणि एक कमेंट तर तुमचं झालंच पाहिजे मंडळी. तर मंडळी, आई आता गोळीतून झोपलेली आहे. मी म्हटलं की आता आपण थोडी आईला मदत करूया. तर मी तुम्हाला एक सांगणार आहे की मी घर कसं क्लीन करते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर. तर म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की वैष्णवी आज स्पेशल व्लॉग शूट करत आहे तिचा. आणि ह्या व्लॉगमुळे ना मलासुद्धा कुठे पाहायला मिळालं की खरंच जरी वैष्णवी रोज घरात काम करत नसेल, पण तिचं जे ऑब्झर्वेशन आहे की आई कसं काम करते ते तिचं खरंच फार आहे. म्हणजे 100% ती बघते की आई आपली कशा पद्धतीने काम करत असते, कसं झाडू मारत असते. तसं आज सॅटरडे होता आणि सॅटरडे म्हटल्यानंतर संध्याकाळी हॉटेलला जायची आमची घाई असते. तर त्यामुळे वैशू म्हटली की आई मी काय झोपणार नाही आहे, मी उद्या संडे आहे म्हणून मी निवांत झोपेल, तू आता आराम कर. असं पण गोळी खाल्ल्यानंतर मला ना गुंगी फार येत होती, म्हणून मी जाऊन झोपून गेले. मग आता मला काय माहिती की मला वाटलं ही शिनचान बघत बसेल, पण मॅडमनी शिनचान बघत बघत हे घरातले एवढे कामं केले, चक्क किचन हॉल सगळं क्लीन केलं. आणि विशेषतः म्हणजे फक्त क्लीनच केलं नाही, तर तुम्ही पाहू शकताय पुढे की तिने सगळं घर धुवून काढलं. आणि एवढं मोठं जे हँगिंग चेअर तिने उचलून बाजूला केलं, क्लीन केलं. हँगिंग चेअरसुद्धा त्याच्यावरची धूळ काढली. ती म्हटली आई मला सगळं शूट नाही करता आलं, पण मी थोडंफार केलं. तर म्हणजे तिला पण किती कौतुक ना की आपल्या आईचं आज काम थांबलं आहे. मी प्रॉमिस केलं होतं की मी किती पण काही होऊ दे की मी व्लॉगला सुट्टी नाही मारणार. तर आज मी व्लॉग शूट नाही केला, पण माझ्या मुलीने माझ्यासाठी व्लॉग शूट केलेला. बघा तुम्ही किती म्हणजे तिला आईचं कौतुक. तसा हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि तुम्ही पाहत आहात सोमवारी, त्यामुळे आता माझ्या आवाजामध्ये आणि या व्हिडिओच्या आवाजामध्ये खूप फरक असेल. तर मंडळी, मी आता सगळं हॉल आवरलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. आता आपण आईला सरप्राईज देऊ. चला, मी आता आईला उठवायला चाललेली आहे. हे सगळं घर आवड. आई उठ उठ. अरे यार, 6 काटा गेला पण मोजून 5 मिनिटं 7 मिनिटं लागेल शकते. ठीक. हॉटेलला जायचं आहे का? हां, जायचे. 5 वर काटा गेला छोटावाला. हां. तू बोललेलीस ना घर धुवू नकोस, तरी मी घासून घासून पूर्ण धुतले. कसं वाटलंय सरप्राईज? मम्मा माझी राणी आहे गं मात.
एवढं घर स्वच्छ केलं माझ्या बाळाने, माझं सगळं काम आवरलं. म्हणजे इतकं छान वाटलं मला आज, मी काय सांगू तुम्हाला. खूप छान वाटलं, डोळे असे भरून आलेले मला. असं मुली खरंच असाव्यात, प्रत्येकाला मुली असाव्या मला असं वाटतं. खरंच मुली खूप गोड असतात, ते अंडरस्टँड करून घेतात ना. खरंच तुम्ही पाहिलाच आहे, मी पण एवढा सुंदर ब्लॉग शूट करत नाही असा तिने शूट केला. अभ्यास करायचा बाबू, हा अभ्यास करायचा मम्मा. खूप छान ब्लॉग झालाय आजचा, खूप सुंदर व्हिडिओ तिने शूट केलाय बघा मंडळी. आय होप तुम्हाला आवडेल. आणि हा काही ठरवून केलेला ब्लॉग नाही, हा तिचा स्वतः तिने तिच्या मनाने. तुला असं का वाटलं की ब्लॉग शूट करावं? मला वाटलं की तुझ्या चॅनलवर अजून लाईक या. बाई माझी. ठीक आहे मंडळी, तर आता काही असेल पुढे शेअर करण्यासारखं तर मी नक्कीच शेअर करेन. तर मंडळी किती स्वच्छ माझ्या बाळाने घर साफ केलंय हे मला सांगताना पण इतकं कौतुक वाटते, मी काय सांगू. शेवटी कसं आहे, आपण जे करतो आपले मुलं पाहतच असतात बघा. किती छान. थँक्यू सो मच स्वीटी, थँक्यू सो मच. बराच वेळ वैष्णवीला मिठीत घेतल्यानंतर मला ते डायजेस्ट होतच नव्हतं की खरंच एकटीने तिने कसं काय एवढं सगळं केलं. आणि म्हणजे ही क्लिनिंग बघून मलाच असं वाटलं की यार खरंच म्हणजे मी जर नसले तरी माझी वैशू हे सगळं करू शकते, किंवा तिच्या अंगावर कधी पडलं फ्युचरमध्ये तर ते नक्कीच करू शकते. तर आता मी पाणी तापत ठेवलेलं आहे, मी फ्रेशन अप होणार आहे. आणि भांडीकुंडे तर मी सकाळीच आवरलेले होते. सगळे डब्बे काढलेले आहेत घासायला, कारण की ग्रॉसरी संपली आहे, ग्रॉसरी भरायची आहे ना, त्यासाठी हे सगळे डब्बे वगैरे काढलेत मी. आणि तर मंडळी घरातलं सगळंच काही काम आवरलेलं आहे. आता पाणी तापत ठेवलेलं आहे, फ्रेश होणार आणि हॉटेलला जायचंय. हॉटेलचा ब्लॉग मी नाही शूट करणार, थोडंफार असेल ते मी शेअर करेल. ग्रॉसरी संपली आहे आणि महिना ऑलरेडी स्टार्ट झाला आपला, पण ग्रॉसरी जे काही उरली होती मागच्या महिन्याची तीच आम्ही यूज करत होतो. तर मी ग्रॉसरी कशी भरते, कमी खर्चामध्ये घर कसं चालवते ना, हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेलच. पण आता मी तुम्हाला सांगते बघा, इथे मसूर डाळ आहे उरलेली, इथे मूग डाळ आहे, इथे पण मूग डाळ आहे. इथे तुरीची डाळ संपली, कारण तुरीची डाळ जास्त वापरण्यात येते घरात. मग मी काय करते, हे सगळं बघून घेते, कॅल्क्युलेशन करते की आपल्याला किती किती प्रमाणामध्ये पाहिजे, त्या प्रमाणाने मी लिस्ट काढते. आणि मी आपल्या मोबाईलमध्ये जे नोट असतं ना, त्या नोटवरती मी बनवत असते. त्याचबरोबर या ठिकाणी आता सगळी भांडी काढलेली आहे, जी मला उद्या घासायची आहे सकाळी, उद्या किंवा दुपारून घासेल जर बरं वाटलं तर. अशा पद्धतीने आता ग्रॉसरीचा हा शेड्यूल माझा चालू होणार आहे. पुढचे 1-2 दिवस थोडंसं व्यस्त असेल, जितकं होईल तितकं मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेलच. आणि आय होप मला पटकन बरं वाटेल, कारण थोडीशी सर्दी आहे अजून, पण असं काही फार रिकवर नाही झालंय. पण करते प्रयत्न. आणि तुम्ही पाहिलंच असेल की मला वैशूचा किती सपोर्ट होतोय. कसं असते, आईचे गुण मुलीमध्ये ऑटोमॅटिकली जातात, त्याचा श्रेय मी घेत नाहीये, पण तिला पण तेवढीच आवड आहे स्वयंपाकामध्ये, घरकामामध्ये. पण मी तिला रोज नाही लावत, तिने तिच्या मनाने केलं. तिला माहिती होतं की घर खूप घाण झालंय आणि आईने ब्लॉग पण शूट केला नाही, म्हणून तिने घर पण साफ केलं प्लस ब्लॉग पण शूट केला, म्हणून मी आता इथे ब्लॉग शूट करते. अदरवाईज मी आज ब्लॉग शूट केलाच नसता, मी स्किप केला असता आजचा ब्लॉग. तर ठीक आहे मंडळी, तर मला पण एनर्जी मिळाली वैशूमुळे. तर आता हे असं आहे, सगळं साफसफाई झालेली आहे, फ्रेश होतो, चहा घेतो, आवरतो, जाणार हॉटेलला. हॉटेलला काही शेअर करण्यासारखं असेल तर शेअर करेल तुमच्यावर. संध्याकाळी उठल्यानंतर जे काही झालं घरात, त्यातनं मला इतक्या वेगळ्या लेवलची एनर्जी मिळाली ना की मला म्हणजे मी तुम्हाला खरंच एक्सप्लेन नाही करू शकत. की एखाद्या वेळेस नाही का आपल्याला मुलांना हात धरून शिकवावं लागतं, पण नाही, मला तसं गरज नाही पडली. शेवटी कसं आहे, अंगी गुण जे असतात ना ती रक्तातच असतात असं मला वाटतंय. आणि काही गोष्टी आपण बघून पण शिकतो, तर खरंच लय भारी वाटलं मला. तर आता मी चहा करून घेते आणि मी खूप आतून एनर्जेटिक आहे, खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह फील करत होते. त्यानंतर आज शनिवार होता, त्यामुळं लागलेली दृष्ट आज लवकर निघते, म्हणून मला कमेंट आलेली की ताई तू तुझी नजर काढून घे, कारण तुझे डोळे फार ओढल्या गेले आहेत आणि म्हणजे
तू विश्वास ठेवशील किंवा नाही माहिती नाही, पण आमच्यात असं असतं की डोळे ओढले गेले की नजर लागली असं समजतात. म्हणून मी वैशूच्या हाताने आवर्जून कमेंट लक्षात ठेवून मी माझी दृष्टी काढून घेतली. आणि मला नाही वाटत की कोणी मला वाईट नजरेने पाहत असेल किंवा काय दृष्ट नाही लागू शकत. पण मी विश्वास ठेवते की तुम्हाला जर फील होतं आहे तर काहीतरी कुठेतरी असणारच, कारण की बघणाऱ्यांना कळतं आपल्यापेक्षा जास्त की खरंच काय झालं आहे. तर थँक्यू सो मच डिअर, तू एवढा विचार केलीस माझा. गॉड ब्लेस यू. तर मंडळी आता फायनली आम्ही चाललो आहे हॉटेलला. घरातलं सगळं आवरलेलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही घरात काहीच केलेलं नाही आज स्वयंपाक, फक्त चीज पराठा केला होता. तर आता चाललो आहे आणि हॉटेलमध्ये काही शेअर करण्यासारखं असेल तर नक्की शेअर. हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं, त्यानंतर आम्ही ओपन रेस्टॉरंटमध्ये आलेलो. त्या ठिकाणी तवा पुलाव घेतलेला, वैशूचा फेवरेट. कसा आहे मम्मा भात? नंतर पावभाजी देखील ऑर्डर केली होती. मग आम्ही एकमेकींनी शेअर केलं. हे म्हणजे आमचं स्टार्टर होतं. तर आम्हाला म्हणजे ह्या रेस्टॉरंटमधलं ना पावभाजी आणि तवा पुलाव प्रचंड आवडते, फार टेस्टी असतं. त्यानंतर इथले छोले भटोरे, आलू टिक्की आणि मग चाट वगैरे पण जबरदस्त असतं. सर्दीमुळे मला चव अशी फारशी काही जाणवत नव्हती, पण मला एवढं तर माहिती आहे की इथलं जेवण फार टेस्टी असतं. तर मंडळी, वैशूसाठी एक लाईक आणि कमेंट नक्की करा बरं का जातं.